गोलीबार चौक निवासी प्रभा शक्ति पाठराबे ने 20 अगस्त को बच्ची को जन्म दिया था। शुक्रवार सुबह करीब 11:30 बजे बच्ची अपनी नानी मीना खड़क्कर के पास थी। इसी दौरान बुर्का पहन एक महिला वहां पहुंची और बच्ची को टीका लगवाने की बात कही। महिला ने सरकारी योजना के तहत फॉर्म भरने पर पैसे और किट मिलने का भी झांसा दिया। महिला बच्ची को लेकर चली गई और काफी देर तक वापस नहीं लौटी। परिजनों ने जब डॉक्टरों से जानकारी ली तो पता चला कि अस्पताल में ऐसी कोई टीकाकरण प्रक्रिया नहीं चल रही थी। इसके बाद अस्पताल प्रशासन ने तत्काल तहसील पुलिस को सूचना दी। पुलिस ने अस्पताल के सीसीटीवी फुटेज खंगाले और महिला का पीछा करते हुए यशोधरा नगर के टीपू सुल्तान चौक तक पहुंची। संयुक्त पुलिस टीम ने महिला के घर पर छापा मारकर आशियाना अंजुम सैयद अल्ताफ को हिरासत में लिया। उसके भाई मोहम्मद शोएब को भी पूछताछ के लिए हिरासत में लिया गया है। पुलिस ने बच्चे को सुरक्षित बरामद कर लिया है और उसकी मां को सौंप दिया। वही आरोपी महिला की तबीयत खराब होने पर उसे मेयो अस्पताल में भर्ती कराया गया है। पुलिस के मुताबिक जांच के दौरान ये जानकारी सामने आई है कि आरोपी महिला की 3 दिन पहले बेटी की मौत हुई थी। नवजात बच्ची को अस्पताल ले जाने के पीछे यही वजह थी या कोई और मकसद, इसकी जांच पुलिस कर रही है। आज दुपारी 1 दिवसाच्या मुलीचं नागाव हॉस्पिटलमधून अपहरण झालं। त्याच्या अनुषंगाने आपण तहसील पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला आणि हा तपास करत असताना बऱ्याच सीपी सरांच्या मार्गदर्शनाखाली जॉईंट सीपी सर, ॲडिशनल सीपी मॅडम यांच्या मार्गदर्शन आणि त्यांच्या सूचनेनुसार आपल्या नॉर्थ रिजनचा सर्व डीबी स्टाफ असेल, सर्व बीट मार्शल असतील, त्याच्या अनुषंगाने सक्रिय होऊन हा तपास करत असताना यशोधरा नगरचे PI शेख साहेब यांना याच्या अनुषंगाने माहिती मिळाली। त्यांची टीम त्या ठिकाणी जाऊन जे महिलेकडे हे बाळ होतं त्याच्या ताब्यातून आपण घेतलेले अतिशय चांगली कामगिरी या ठिकाणी यशोधरा नगर पोलिसांनी केली। अतिशय तत्परतेने त्या ठिकाणी जाऊन 1 दिवसाचं हे बाळ, अतिशय सेन्सिटिव्ह असा हा विषय असतो की कोणत्याही हॉस्पिटलमधून गव्हर्नमेंटचे असं बाळ जाणं हा खरं तर प्रशासनाला खूप गंभीर हा विषय आपण घेतो आणि याच्या अनुषंगाने आपण या ठिकाणी चांगल्या पद्धतीने सर्व आमच्या स्टाफनी, यशोधरा नगरचा स्टाफ, तसंच जे नॉर्थ रिजनचा सर्व डीबीचा स्टाफ, आमचे बीट मार्शल अतिशय चांगल्या पद्धतीने अतिशय मेहनत घेऊन हे लोकांपर्यंत पोहोचलं गेलं आणि लोकांच्या इन्फॉर्मेशन मधून आमच्या यशोधरा नगरचे सिनियर PI शेख साहेब आणि त्यांच्या टीमने अतिशय चांगलं काम करून त्या मुलाचं आम्ही रेस्क्यू केलेलं आहे। संबंधित महिला सुद्धा आमच्या ताब्यात आहे आणि आम्ही पुढील कारवाई करत पुढचं जे काही कारण असेल ते आम्ही तपासात निष्पन्न होईल। सध्या तरी आमचा तपास चालू आहे। संबंधित महिलाही जखमी आहे आणि त्याच्या अनुषंगाने आपण पुढील तपास करत आहोत। ते तपासामध्ये काय कारण आहे, कशासाठी केलं, कुणी त्याला सहकार्य केलं, हे सगळं आपण तपासात ते निष्पन्न होईल।